आता हा एक खरा महत्त्वाचा मुद्दा, आज तरी मी अपेक्षा करतोय की आज तरी अधिवेशन सुरू आहे लोकसभेत आणि राज्यसभेत, सगळे विषय बाजूला ठेवून या आर्थिक संकटाबद्दल आपल्याला, आता पंतप्रधान मला वाटतं परदेशात गेले, परराष्ट्रमंत्री कुठे आहेत काही कल्पना नाही, अर्थमंत्र्यांनी तरी एक आवाहन केलं पाहिजे, बाकी गृहमंत्र्यांचा तर काय आनंदच आहे, पण त्यांनी देशाला शासकीय भाषेत अवगत केले पाहिजे. पण तशी अपेक्षा करणं यांच्याकडनं हे खूप मला असं वाटतं चुकीचं ठरेल. पण त्यांनी हे खरं करणं आज गरजेचं आहे. असो, नुकतीच ईद झालेली आहे. त्या ईदच्या वेळेला या सगळ्या लोकांनी ईदच्या मेजवान्या झोडल्यात. ईदच्या मेजवान्या झोडून ठेकर देऊन काल वक्फ बोर्डाचं बिल मांडलेलं आहे. योगायोग असा आहे की किरण रिजिजू यांनी हे बिल मांडलं. आता हे किरण रिजिजू यांनीच एकेकाळी गोमांस खाण्याचं समर्थन केलं होतं, त्यांनीच वक्फ बोर्डाच्या सुधारणेचं बिल मांडलं. हा योगायोग किंवा ठरवून आणलेला योगायोग आहे. नेमकं भारतीय जनता पक्ष करतंय काय तर हेच कोणाला कळत नाही आहे. कारण कधीतरी सांगायचं औरंगजेबाची कबर खोदणार, मग त्यांची लोक कुदळ फावडी घेऊन जातात, खाण्याला सुरुवात करतात, मग वरनं आदेश द्यायचा नाही 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 खोदू नका, परत माती टाका, मग परत माती टाकतात. मग मध्येच म्हणायचं मशिदीत घुसून मारणार, लोक मारायला जातात, त्यांना सांगा थांबा थांबा थांबा, ते तुमचे बाकीचे हत्यार बाजूला ठेवा, हे चौघा ते मोदी घेऊन जा. म्हणजे हे कळत असणे नेमकं काय चाललेलं आहे.